नमस्कार सर्व मित्रमैत्रिणींचे ज्योतिष क्रिएशनमध्ये स्वागत आहे. आज तुम्हाला मी दिनांक 12 ऑगस्ट 2025 अंगारिका चतुर्थी म्हणजे याला संकष्टी चतुर्थी असे सुद्धा म्हणतात. या दिवशीचे 12 राशींचे राशी भविष्य सांगणार आहे आणि कोणत्या राशींवर याचा कसा परिणाम होणार आहे हे सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर हे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की बघावं. तर मी तुम्हाला आज 12 ऑगस्ट 2025 संकष्टी चतुर्थी या दिवशी 12 राशींचे सविस्तर भविष्य सांगणार आहे. सोबत संकष्टीच्या कोणत्या राशींवर विशेष परिणाम होणार आहे हे पण मी स्पष्ट सांगणार आहे. तर 12 ऑगस्ट 2025 अंगारिका किंवा संकष्टी चतुर्थी. तर वार मंगळवार. विशेष योग गणेश उपासना. मंगळ ग्रह बलदायी आहे. संकटमोचक प्रभाव चंद्र राशी धनु. ग्रहस्थिती मंगळ मेष राशीत बलवान. चंद्र धनु राशीत. आता मेष रास. आता चला आपण आता सर्व राशींचे सविस्तर भविष्य बघूया. आता मेष रास यांचे भविष्य. आता आत्मविश्वास उंचावेल. तर नवी कामे सुरू करण्यास योग्य दिवस आहे. मित्रांकडून मदत मिळू शकते. आर्थिक लाभाची शक्यता. संकष्टीचा परिणाम सकारात्मक आहे. तर मंगळ ग्रहाच्या बलामुळे शुभ कार्याचा योग. उपाय लाल फुलांची गणेशांची पूजा करावी लाल फुलांनी. आता वृषभ रास याचं आपण भविष्य बघूया. आता थोडा तणाव जाणवेल. खर्च वाढू शकतो. शांत रहा. वाद टाळा. आरोग्याकडे लक्ष द्या. संकष्टीचा परिणाम मध्यम. संयम पाळल्यामुळे अडथळे टळतील. ते यावर उपाय म्हणून दुर्वा अर्पण करून गणेशाला मोदकांचा नैवेद्य दाखवा. आता मिथुन रास. तर मिथुन राशीचे आपण सविस्तर भविष्य बघूया. आता नवीन ओळखी लाभदायी ठरतील मिथुन राशीच्या लोकांना. या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती. प्रवासाचा योग संभवतो. संकष्टीचा परिणाम सकारात्मक. चंद्राची स्थिती तुमच्या बाजूने. उपाय आता चंद्राची स्थिती तुमच्या बाजूने बलवान आहे. त्याच्यावर उपाय म्हणून गाईला गूळ खाऊ घाला. आता आपण कर्क राशीचे भविष्य बघूया. आता कुटुंबियांसाठी वेळ द्या. कर्क राशीच्या लोकांनी कुटुंबासाठी वेळ द्या. घरातील एखाद्या व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. आता आर्थिक व्यवहार सावधगिरीने करा. संकष्टीचा परिणाम याच्यावर मध्यम राहील. थोडे मानसिक अस्थिरता जाणवू शकते. उपाय म्हणून गणेशाला दूध व अक्षदा अर्पण करा. आता यानंतर आपण सिंह या राशीचे भविष्य बघणार आहोत. तर आत्मविश्वासाची कामे पूर्ण होतील. शत्रूंवर विजय मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. संकष्टीचा परिणाम सकारात्मक यशस्वी परिणाम देणारा दिवस आहे. तर यावर उपाय म्हणून गणेशाला गूळ दुर्वा अर्पण करा. आता आपण कन्या राशीचे सविस्तर भविष्य बघूया. आता आर्थिक बाबतीत चांगली बातमी मिळू शकते. शिक्षण व करिअरच्या दृष्टीने प्रगती. आरोग्य सुधारेल. संकष्टीचा परिणाम सकारात्मक राहील. शुभ कार्यासाठी अनुकूल दिवस. उपाय हिरव्या मुगाचा नैवेद्य दाखवा. आता तुला रास. तर तुळ राशीचे भविष्य आपण बघणार आहोत. तर कामात मन लागेल. जुने प्रश्न सुटतील. नवीन गुंतवणूक फायदेशीर. संकष्टीचा परिणाम सकारात्मक. चंद्राचा लाभदायी प्रभाव. उपाय पांढऱ्या फुलांनी गणेश पूजन करा. आता या ठिकाणी आपण तुळ राशीच्या लोकांनी पांढऱ्या राशी ह्या गणेशाला पांढरे फुलं गणेशाला अर्पण करून त्याची पूजन करायचे आहे. आता वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीचे सविस्तर भविष्य बघूया. तर कामाचा ताण जाणवेल पण मेहनतीचा योग्य बदला मिळू शकतो. आता प्रवास या लोकांसाठी खर्चिक ठरू शकतो. संकष्टीचा परिणाम मध्यम. सकारात्मक प्रयत्नांमुळे यश मिळेल. आता यावर उपाय म्हणून लाल चंदनाचा लेप लावा. लाल चंदन असतं त्याचा लेप लावा. तर धनुरास भविष्य याचे सविस्तर भविष्य. आता मोठे निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ.
योग्य वेळ आहे. भाग्यवृद्धीची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभाग घडेल. आता संकष्टीचा परिणाम या राशीवर सकारात्मक राहील. चंद्र तुमच्या राशीत असल्याने लाभ होऊ शकतो. यावर उपाय म्हणून गणेशाला मोदक व केशराचे दूध अर्पण करा. मकर राशीचे सविस्तर भविष्य. शांत रहा, घाई गडबड टाळा, आरोग्य थोडे ढासळू शकते. आर्थिक बाबतीत संयम आवश्यक आहे. संकष्टीचा या राशीवर मध्यम परिणाम होणार आहे. मानसिक स्थैर्य ठेवणे गरजेचे आहे. यावर उपाय म्हणून गणेशाला दुर्वा व नारळ अर्पण करा. आता कुंभ राशीचे भविष्य. सामाजिक कार्यात मान वाढेल. जुनी देणी वसूल होतील. मित्राचे सहकार्य लाभेल. आता संकष्टीचा परिणाम सकारात्मक. आर्थिक व सामाजिक लाभ मिळेल. आता यावर उपाय म्हणून गणेशाला गूळ घेवडा अर्पण करा. गूळ आणि घेवडा असतो तो अर्पण करा. आता मीन राशीचे सविस्तर भविष्य. व्यावसायिक कामात प्रगती. घरातील आनंद वाढेल. सर्जनशीलतेचा वाव. संकष्टीचा परिणाम सकारात्मक. आता मंगळाचा यावर अनुकूल प्रभाव राहील. यावर उपाय म्हणून गणेशाला पिवळ्या फुलांचा हार अर्पण करावा. संकष्टी चतुर्थीच्या कोणत्या राशीवर सकारात्मक परिणाम होणार आहे आणि कोणत्या राशीवर मध्यम परिणाम होणार आहे हे सुद्धा मी खाली या राशी देत आहे. आता या संकष्टी चतुर्थीचा विशेष परिणाम होणाऱ्या राशी. आता सकारात्मक परिणाम जास्त प्रभाव असणाऱ्या राशी कोणत्या आहेत तर मेष रास, मिथुन रास, सिंह रास, कन्या रास, तुला रास, धनु रास, कुंभ रास आणि मीन रास यांच्यावर होईल. आणि मध्यम प्रभाव कोणत्या राशीवर राहील तर वृषभ रास, कर्क रास, वृश्चिक रास, मकर रास या राशींवर त्याचा मध्यम प्रभाव राहील. तर अशा प्रकारे मी तुम्हाला 12 राशींचे राशी भविष्य हे सविस्तर सांगितले आहे. जर तुम्हाला या राशींची राशी भविष्य हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.